नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला आई आशाताई पवार यांनी लावली हजेरी। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस। अवघ्या काही तासांनी आज विधानसभेचा प्रचार थांबणार। आज शेवटच्या दिवशीच बारामतीत काका आणि पुतण्याची तोफ धडाडल्याचं पाहायला मिळतंय। अशातच शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्या सांगता सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदा विधानसभा निवडणुकीत देखील बारामती हा मतदारसंघ चर्चेत आहे। विधानसभा निवडणुकीच्या हाय प्रोफाईल लढतीत बारामती हा मतदारसंघ पहिला उल्लेखला जातो, कारण यंदा लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेलाही पवार विरुद्ध पवार असा सामना रंगत आहे। बारामती येथील उपमुख्यमंत्री अजित पवार मिशन हायस्कूलच्या मैदानात सांगता सभा घेत आहेत, तर युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीतील लेंडीपट्टी मैदानावर शरद पवारांची सांगता सभा होतीये। दरम्यान आजच्या बारामतीतील अजित पवार यांच्या सांगता सभेला अजितदादांच्या आई आशाताई पवार या देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळाले। त्यांना अभिवादन करतो। बारामतीचा आपला आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर, त्याचबरोबर श्री काशी विश्वेश्वर, आपल्या माळावरच्या देवीच्या चरणी देखील मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या समोर नतमस्तक होतो। आजचा दिवस खरं तर माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण बारामती विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्याने मी तुम्हाला बारामतीकरांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि सदिच्छा ह्या घ्यायला आलोय। त्या जोरावर तुम्ही मला 7 वेळेला आमदार केलंय, 1 वेळेला खासदार केलंय, आता 8व्यांदा मी तुमच्या सगळ्यांच्या समोर विधानसभेच्यासाठी उभा आहे। आणि या सांगता सभेमध्ये आपल्या अत्यंत प्रेमाने, आपुलकीने उपस्थित असलेल्या तमाम बारामतीकरांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह आमच्या महायुतीतल्या भाजप, शिवसेना, RPI आणि हे सगळे घटक पक्ष, ह्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आज थोडंसं माझ्या काही सहकाऱ्यांची गैरसोय झालेली आहे, त्यांना बसायला जागा नाही आहे। थोडासा ज्यांनी हे नियोजन केलेलं आहे त्यांचा अंदाज चुकलेला आहे की त्यांना माहिती नाही आपलं नातं किती जवळचं आहे ते, त्यामुळं थोडीशी तुमची गैरसोय झाली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। आपल्याला सगळ्यांना एक विश्वास आहे की मागच्या वेळेस तुम्ही मला प्रचंड बहुमताने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं, मला खूप अभिमान वाटायचा।